नमस्कार। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला 28 जानेवारी रोजी झालेल्या भीषण अपघातामध्ये अजित पवारांसहित 5 जणांचा मृत्यू झाला होता। या अपघातासंदर्भातील चौकशीवर अजित पवारांचे पुतणे तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत। रोहित पवार यांनी 2 आठवड्यांमध्ये तिसरी मोठी पत्रकार परिषद घेऊन या अपघाताबद्दलच्या शंका जाहीरपणे बोलून दाखवल्या। विमानातील ब्लॅक बॉक्स, इंधनाचे प्रमाण, विमान कंपनीचा गैरकारभार, विमान कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न अशा अनेक विषयांवर रोहित पवारांनी नव्याने अगदी प्रेझेंटेशन सहित प्रश्न उपस्थित केले आहेत। मात्र त्यावेळी त्यांनी या अपघातामागील मास्टरमाइंड कोण असेल याबद्दल सूचक विधान केलं आहे। रोहित पवार यांनी कशा प्रकारे विमान अपघाताच्या चौकशीमध्ये अनेक धागेदोरे, हा अपघात सामान्य नसल्याचा संकेत देत याबद्दल सुरुवातीला भाष्य केलं। पुढे बोलताना रोहित पवारांनी तांत्रिक बाबींवर माहिती आणि तपशील सादर केला। रोहित पवार यांनी या अपघातासंदर्भात त्यांना पडलेले प्रश्न आणि परिस्थितीजन्य शंका बोलून दाखवल्यानंतर अपघातासाठी विमान कंपनी, सरकारी अधिकारीही तितके जबाबदार असल्याचं म्हटलंय। रोहित पवारांनी आपली बाजू मांडून झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला। 1 तासाच्या प्रेझेंटेशन नंतर पत्रकारांना पडलेल्या अनेक प्रश्नांवर रोहित पवारांनी उत्तर देताना आपली भूमिका मांडली। याच वेळी अजित पवारांच्या विमानासंदर्भात झालेला घातपात हा राजकीय हेतूने झाला नसेल ना, असा सवाल रोहित पवारांना विचारण्यात आला। या प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवारांनी सदर अपघाताबद्दल 2च राजकीय शक्यता असल्याचं स्पष्टपणे सांगितलंय। नाही, मला एवढंच सांगायचं होतं की याच्यामध्ये राजकारण आहे का नाही आहे हे मला माहीत नाही। मी फक्त म्हणतोय की पारदर्शक पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन, एन्क्वायरी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी व्हावी। आता राजकीय दृष्टिकोनातून जर, कारण शेवटी लोक मला विचारतात की जर राजकीय अँगल असेल तर तो कुठला, त्याला 2च अँगल असू शकतात। एक अँगल की NDA बरोबर आम्ही सर्वजण गेलो तो एक कुठला तरी गट दुखावणार आहे, आणि जर आम्ही NDA बरोबर न राहता दादाच NDAतून बाहेर आले आणि रस्त्याची लढाई लोकांबरोबर राहून ते लढले तर एक दुसरा गट त्याच्यामध्ये दुखावणार आहे। या 2 सिनारिओ नाहीतर या 2 संभावनापैकी एक कुठली तरी संभावना राजकीय दृष्टिकोनातून असू शकते असं माझं मत आहे।